शेट्टीने केलंय म्हणून ते शेट्टीचं जेवण, ते शेट्टीचं आमचं आयुष्य गेलं शेट्टीच्या हॉटेलमध्ये जेवण्यात आणि खाण्यात. आमचा दिवस सुरू होतो इडली सांबार. काय काय म्हणजे तुम्ही काय बोलता काय? हे सांगण्याचं धारिष्ट्य आहे आमच्यामध्ये. मुंबईचा शेट्टी आणि मुंबईचं जीवन हे बाजूला करू शकता काय तुम्ही? कोण आहेत जे मारेकरी आहेत जे फुकट फिरतात तुम्ही असं दावा करताय सातत्याने? आहे ना, ठाण्यामध्ये जमील नावाचं प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला विरोधी पक्षात असताना की मी सत्तेत आल्या आल्या पहिल्यांदा ह्याला घालतो जेलमध्ये. आता ते बिचाऱ्या लहान पोरी मोठ्या झाल्या आहेत, 10वी झाली पोरगी, आणि अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा. काय चुकीचं आहे? आपल्या बापाच्या मृत्यूचं जर त्यांना दुःख वाटत असेल आणि आता बोलण्याचं धाडस त्यांच्यात आलंय वय झाल्यामुळे, आज 10वी झाली पोरगी बोलते आणि वैभवी देशमुखचं नाव घेऊन बोलते की आम्ही हे सगळं वैभवीकडनं शिकलो. बापासाठी भांडणार ना पोरी. सरकारने किती लक्ष द्यायचं तर सरकारचा प्रश्न. संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊतांकडनं व्हायरल करण्यात आला, कारण की संजय शिरसाटे सातत्याने अडचणीत येतात. आता हे एक आश्चर्याची गोष्ट आहे की घरातल्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर जातो. विश्वास कोणावर ठेवायचा? व्हिडिओ कुठला आहे हा हे नंतर बोलीन नाही, पण घरातल्या बेडरूम मधला एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता. जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कुणाला. राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय. ज्या पद्धतीने संजय शिरसाटांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली असेल किंवा त्यांच्या विभागातला निधी वळवला म्हणून त्यांनी आवाज उठवला, या सगळ्या संदर्भातलं हे ज्या दिवशी निधी कापला आणि ते बोलले म्हणजे असं निदान क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट्स बघितल्यानंतर हे कसले भोग आहेत हे त्यांना समजत असेल. बरोबर संजय शिरसाटांच्या मागे जी काही प्रकरणं निघतायत हा त्यांचा राजकीय काटा काढण्याचा एक कट दिसतो असं माझं मत आहे. एकनाथ शिंदेच्याच नेत्यांवरती हे सगळे म्हणजे वक्रदृष्टी काय? एकनाथ शिंदेंनी विचार करावा. आता दुसऱ्यांनी विचार करून काय फायदा आहे? Thank you, sir. Thank you so much.